आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी, आमदार रोहित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। कालवा समितीच्या बैठकीसाठी रोहित पवार पुणे सर्किट हाऊसमध्ये दाखल झालेत। दिलीप वळसे पाटील देखील या बैठकीला उपस्थित राहत असल्याची माहिती मिळते आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, आपल्याला माहिती आहे की सातत्याने रोहित पवार यांनी अजित पवारांवर टीका केली आहे, पण आज मात्र त्यांची भेट होतीये। ही भेट राजकीय दृष्ट्या कशी महत्त्वाची आणि कोणत्या कारणासाठी भेट होतीये? खरं तर ही बैठक जी आहे ती कालवा समितीची म्हणजे पुणे विभागांतर्गत येणाऱ्या पाण्याच्या नियोजनासाठीची आहे आणि याचसाठी रोहित पवार या बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत। रोहित पवार हे कर्जत जामखेड या विधानसभा क्षेत्राचं प्रतिनिधित्व करतात आणि या त्यांच्या मतदारसंघाला जे पाणी हवं आहे ते अर्थातच पुणे जिल्ह्यांमधल्या धरणांमधून सोडावं लागतं आणि त्यासाठी रोहित पवारांची ही भेट आहे। कारण पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजित पवार। रोहित पवारांबरोबरच या बैठकीला रोहित पवारांचे त्यांच्या मतदारसंघांमधले प्रतिस्पर्धी जे रोहित पवारांच्या आधी कर्जत जामखेडचे आमदार होते ते राम शिंदे देखील उपस्थित आहेत। आता आपण पाहिलेलं आहे की कर्जत जामखेडला जे पाणी पुणे जिल्ह्यातून मिळतं त्यावरून श्रेयवाद होतो आणि हे पाणी नक्की कोणी सोडलं। आता अजित पवार भारतीय जनता पक्षासोबत गेलेले आहेत, त्यामुळे साहजिकच राम शिंदे असं म्हणू शकतात की मी पाठपुरावा केला आणि त्यामुळे अजित पवारांनी कर्जत जामखेडसाठी पाणी सोडलं। तर दुसरीकडे रोहित पवार देखील असा दावा करू शकतात की मी पाठपुरावा केला आणि त्यामुळे कर्जत जामखेडसाठी पाणी पुणे जिल्ह्यातून सोडण्यात आलं। हे असं सगळं राजकारण जे आहे ते या बैठकीच्या पाठीमागे आहे। प्रज्ञा। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।